गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि या टायमाला आपला फोकस असणार आहे वागळेचा एरिया पूर्ण. आपण ठाण्याच्या राजाच्या इथे आलोय आणि इथे आलोय आपण वागळेच्या राजाच्या इथे. आणि इथून एंट्री झाली आई शपथ. तिरुपती बालाजीचं पूर्ण केले थीम. हे दोघं चाललेत खाली. आणि आता आपण करंटली आहोत ठाण्याच्या राजाच्या इथे पूर्ण. आणि हे बघा संकट मोचक हनुमान मंदिर. हा आपला रायडर भाऊ आलाय अम्मायला. चलो पहिल्या व्हिडिओमध्ये तरी बघितलंय ठाण्याच्या राजाचं दर्शन पहिल्या व्हिडिओमध्ये. पण आता सुरुवात कुठून करायची ह्या व्हिडिओची तर ते पण आता आम्ही तेच केलं की सुरुवात आपली राजापासूनच करायची परत. ठीक आहे. तर मग आता दर्शन झालं राजाचं. आता आपण इथून जरा कोपरीचा राजाच्या इथे. कारण का ह्या मेंबरबरोबर जयेश भाऊ ह्या मेंबरबरोबर आपण फिरलो नाही सगळं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन की सगळ्या गणपतीला टाकायचं प्रॉपर सगळं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेकडी बंगला टेकडी एरिया पूर्ण केला आणि आपला जो 5 पगडी एरिया तो पूर्ण केला. हे 2 पट्टे आपण पूर्ण केले गणपती बाप्पाचे दर्शनाचे. आणि ह्या टायमाला आपला फोकस असणार आहे वागळेचा एरिया पूर्ण. वागळे लोकमान्य आणि गेलो तर आपण वृंदावन साईडला पण जाऊ. ठीक आहे. तर ते वाले गणपती राहिले जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये नाही केले दर्शन तिकडे आपण जाऊया ह्या टायमाला. आणि मेन ठाण्याचा महाराजा तिथं दर्शन करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आता बघूया. मित्रांनो आता आपण आलो ठाणे महानगरपालिका एरियामध्ये. ठाणे महानगरपालिका गणेशोत्सव एक्सपिरियन्स करायला. मागच्या टायमाला आपण आलो पण काय झालं 2 वाजता आपण रात्री निघालेलो. त्यामुळे काय विषय जायला 12 नंतर हे बंद झालं. ठीक आहे. तेव्हा आपलं दर्शन झालं नाही. या 5 पगडी एरियामध्ये हाच आपला गणेश मंडळाचा बाकी होतं फक्त. आता वर जाऊन दर्शन घेतो आणि दाखवतो तुम्हाला कसं डेकोरेशन केलंय या वर्षी महानगरपालिकेमध्ये. मित्रांनो आता आपण महानगरपालिकेच्या गणपती दर्शनाला. आणि इथे कर्मचारी गणेशोत्सव 2025 असं पूर्ण म्हणजे मंडळाचं नाव आहे. तर तुम्ही बघू शकता इथे गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत. इथे छोटे गणपती बाप्पा आहेत आणि पूर्ण जे डेकोरेशन केलं आहे मस्त आहे की ऑरेंज आणि पिवळे थीम आहे पूर्ण. पुण्यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला डेकोरेशन जास्त बघायला भेटतं. पुणे साईडला तुम्ही गेलात तर असं पूर्ण घरासारखं म्हणजे एक वाड्यासारखं पूर्ण डेकोरेशनची थीम आहे. पूर्ण कार्डबोर्डचंच पूर्ण बनवलं आहे आणि कलर पण मस्त दिला आहे. पूर्ण मस्त आहे की. तर हे आणि गणपती पण मस्त आहे की पाटावर बसला आहे. गणपतीच्या हातामध्ये इथे गुलाब आहेत 2 आणि एकदम सिम्पल आणि एकदम साधी गणपतीची मूर्ती आहे. एकदम गोंडच अशी. आणि इथं आपले दर्शनासाठी जे गणपती असतात ते इथे साईडला अशी झाडांचं जरा हे केलं आहे थीम केलं पूर्ण. आणि एवढं पण काही खास हे नाही केलं पण जे सिम्पल आणि साधं पण असं गणपती बाप्पाचं दर्शन किंवा मूर्तीमध्ये पण ते असं यावर्षी महानगरपालिकेच्या इथे केलं आहे. तर आता आपण इथून आपल्या 5 पगडी एरियामध्ये हा जो गणपती दर्शन फक्त बाकी होतं तर हे झालं. आणि आता आपण डायरेक्ट इथून जाणार कोपरी साईडला. आता आपण आलोय महाराज इथे वागळेला.
आपण ठाण्याच्या राजाची इथे आलोय आणि इथे ही लहान मूर्ती आहे, ती पण मस्त पूर्ण गोंडस आणि गोजीरवाणी मूर्ती. आणि मेन इथे ठाण्याचा महाराजा, हाताचं सोन्याचा हात पूर्ण, आणि या हातात डमरू आहे, त्रिशूळ आहे, या हातात परशुरामाचा जो कुऱ्हाड असेल ती कुऱ्हाड, आणि असं आहे की सोन्याचं मुकुटासारखं पूर्ण आणि मोठे कान घेऊन ठाण्याचा महाराजा. आणि पूर्ण साईडनी इटालियन पॅलेस याची पूर्ण थीम केली यावर्षी. लाईन खूप आहे, अंका आपण शेवटच्या 2 दिवसात बघा असं लाईन किती खूप मोठी आहे आणि इथं फुल गर्दी. आणि ते शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि तिकडे लोकमान्य टिळकांचा फोटो आहे आणि पूर्ण लाईन आणि पूर्ण पॅलेसची तुम्ही पूर्ण घेऊ शकता की सगळे झुंबर लावलेत वरती आणि प्रत्येक खिडकी वगैरे सगळं एकदम मस्त म्हणजे पूर्ण पांढरं शुभ्र आहे पूर्ण. आणि आपले मेंबर इथे फोटो काढतात आणि आता आपण पण जाऊ. गर्दी खूप होते पूर्ण. आणि इथे सत्यनारायणची पूजा झाली आज, त्याचं पूर्ण सेटअप आहे हा वाला. आपण इथं पाया पडूया आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया इथून. मित्रांनो मस्त आता दर्शन झालं आपलं, आता आपण बाहेर निघू इथून. मजा आली पूर्ण दर्शन करायला आणि आतमध्ये गरमी भरपूर होते बाहेर. आता जयेश भाऊ स्पॉन्सर माझा, हा जयेश भाऊ घेता चला स्पॉन्सर जयेश भाऊ. स्प्राईट जरा सोडा शुगरयुक्त स्प्राईटचा उपयोग करू आपण. मागे वागळे ठाण्याचा महाराजा केला आणि आता वागळेचा राजा. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण हत्तीचं डेकोरेशन केलंय, एकदम हत्ती दरवाजा पूर्ण या साईडला मागे पूर्ण शर्ट पण तिकडे. आणि इथून पूर्ण लाइटिंगचं डेकोरेशन केलंय आणि छोटा रस्ता. आणि ह्या साईडला थोडी इथे पण गणपती बाप्पा आहेत, या तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आणि इथे आले आपण वागळेच्या राजाच्या इथे. आणि पूर्ण हत्तीचे पूर्ण हे केले आणि दीपस्तंभ आहेत, छोटे छोटे लाइटिंग आहेत आणि हत्तीचं डेकोरेशन पूर्ण जुनं मंदिर असतं ना पूर्ण तसं पूर्ण केलंय. आणि वरती पण दाखवतो तुम्हाला. आणि समोर आपल्या ठाण्याचा महाराजा, इथे लहान मूर्ती आणि तिथे मेन मूर्ती ठाण्याच्या महाराजाची. इथे मस्त की पितळेचा वाटतं हा आहे उंदीर आहे आणि दोन्ही हातात, एक हातात त्रिशूळ आहे, त्रिशूळ आहे आपला, एक हातात परशुरामाची कुऱ्हाड आहे आणि एक हातात गुलाब आहे आणि सोन्याचं मुकुट सारखं पूर्ण असं आहे की आसनावर बसलाय ठाण्याचा वागळेचा राजा. आणि मंदिर टाईप एक पूर्ण केलंय. आणि या साईडला सत्यनारायणाची पूजा केली तर त्याचं एक ते तिरुपती बालाजी त्यांची थीम आहे, पूर्ण फुलांनी पूर्ण सजवलंय त्या साईडला. आणि पूर्ण AC बीसी लावले आतमध्ये, पूर्ण थंडगार वातावरण आहे, कुठे अशी गरमी होत नाही. आलो आता दर्शन घेऊ बाप्पाचं आणि पुढे निघतो. मित्रांनो वागळेच्या राजाचं दर्शन झालं आणि आता आपण आलो हिरामोती युवा मित्रमंडळाच्या इथे. इथे पण गणपती बाप्पाचं दर्शन करू. इथे बाहेर शंकराची मस्त की मोठी मूर्ती गेली आणि आता इथून आतमध्ये आहे आणि मोठा पूर्ण मंडप आहे. गणपती बाप्पाचं डेकोरेशन खतरनाक असतं आतमध्ये. आणि इथून एंट्री झाली आई शपथ. तिरुपती बालाजीचं पूर्ण केलंय थीम. दोन साईडला खांब पूर्ण हे क्लीन हो, हां हे दोन साईडला खांब आहेत पूर्ण, त्यावर नक्षीकाम आहे गणपतीचा वगैरे पूर्ण. आणि दोन साईडला इथे राखणदार आहेत जे तिरुपती बालाजी असतात, हा आहे. आणि साईडला तिथे वरती लोगो आहे तिरुपती बालाजीचा आणि गणपती बाप्पा आपले. ते घंटा वगैरे पूर्ण वरती डेकोरेशन केलंय गोल्डन कलरमध्ये. इथे बालाजीच्या स्वरूपात पूर्ण गणपती बाप्पा बसलेत, आसनावर विराजमान झालेत. इथे लहान छोटी मूर्ती आहे आणि पाया पडायला.
आणि इथे लाडू आहे पूर्ण, जो आपला बुंदीचा असतो ना, बुंदीचा मोतीचूरचा लाडू आहे पूर्ण. आणि इथे मूषकराज बसलेत, तिथे वरती पूर्ण गणपती बाप्पा एकदम मस्त. हातात हे चक्र आहे, सुदर्शन चक्र. हे हातात फूल आहे गुलाबाचं, जास्वंदीचं फूल वाटतं ते आलं. आणि खाली मोदक आहे इथे सोन्याचा. मस्त मूर्ती आहे आसनावर बसेला. आणि पूर्ण मंदिरची थीम पण एकदम प्रॉपर केलं आहे, जसं बालाजीचा मंदिर आहे पूर्ण. तर साईडला अशी वरती समय वगैरे लटकतायत. खांबाला पूर्ण एकदम नक्षीकाम केलं आहे. म्हणजे इथे गणपतीचे चार साईडला फोटो एक आहेत आणि वरती पूर्ण डिझायनिंग केले. आणि गेट पण मस्त केलं आहे, सोन्याचा गेट पूर्ण वाटतोय पूर्ण मोठा. आणि हे डेकोरेशन बाकीचा मंडप असं पूर्ण लाईट व मस्त आहे साईडला. आणि आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहे हे बघा, हे मेंबर बसले ठीक आहे ना, 1 2 3. हा मेन मोठा स्पॉन्सर 50 तो दिखा. आणि हा मेंबर जे बघा गाडी खासियत दिसून राहिलं पाहिजे असं विषय हा का. तर बघा तुला आता बसू दिसलं नाही, परत दाखवू. आता बसू थोडा पाणी बिनी पिऊ. कारण का हे पण आतमध्ये वाघाईमध्ये आम्हाला, मला एवढं माहित होतं, पण हे खूप आतमधल्या साईडला आहे म्हणजे मंडळ एवढं माहित नाही. वाघाईमध्ये मी ठाण्याचा महाराजा केला आणि वाघेचा राजा केला, तर 2च म्हणजे एवढे बघितलेले. पण इथे आतमध्ये कधी एंट्री नव्हते मला. दरवर्षी आपण ह्या मंडळावर भेट देवा मस्त आहे की. आणि इथं वागळेमधलं तर आपण दर्शन केलं मंडळांचं. आणि आता आपण आपल्या एरियात निती कमन एरियात तिथे काजवाडीचा राजा हे आपण लास्ट दर्शन करू आणि इथून आपण घरी जाऊ. टोटल आज आपण काहीतरी 5 गणपती केले, वागळेमध्ये 4 गणपती आणि आपला काजवाडीचा राजा तो लास्ट आपलं दर्शन. तर इथे पण मस्त आहे की मंदिराचं केलं. इथं पण तिरुपती बालाजीचं मला वाटतं थीम केले. आणि तुम्ही बाहेरून मंदिर बघू शकता पूर्ण. इथे लिहिलं काजवाडीचा राजा आणि वरती ते बालाजीचं सिम्बॉल आहे तिथे. मध्ये ओम आहे आणि 2 साईडला ते शंख आणि तिथे. आणि पूर्ण मागे मंदिरासारखे केले प्रॉपर. आणि साईडला इथे सगळे हेलोजन वगैरे लाईटिंग बाहेर मागे. आणि ते समोर तुम्ही बघा असाल तर गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि तिथे सरस्वतीची पण मूर्ती आहे. बाहेर गेटवरून पूर्ण नक्षीकाम केलं आहे. इथे वाघ का सिंह आहे दोन्ही साईडला. म्हणजे खाली विष्णूचं मूर्त्या आहेत छोट्या छोट्या आणि वरती खिडकी वगैरे. आणि प्रत्येक इथे मध्ये मध्ये ना काय बोलतात त्याला पंते आहेत मध्ये मध्ये दोन्ही गेट साईडला असं छोटं छोटं पूर्ण. आणि आता आपण इथून आतमध्ये एंट्री जाऊ. आता इथून एंट्री झाली. इथे घंटा आहे. इथे मला वाटतं विष्णू आहेत आणि इथे गौतम बुद्ध आहेत आणि इथे सरस्वतीची मला वाटतं. प्रॉपर एकदम नीट समजत नाही कसल्या मूर्त्या आहेत. ठीक आहे. आणि इथे पण असं नक्षीकाम आहे पूर्ण. आणि इथून आतमध्ये एंट्री काजवाडीचा राजा. आणि हा पूर्ण असा पूर्ण मंदिर केलं साईडने. मंदिराचं पूर्ण डेकोरेशन. ते शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे, इथे लोकमान्य टिळकांची प्रतिमा आहे आणि त्याच्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत. आता क्लिअर असेल तुम्हाला. आणि इथे काजवाडीचा राजा आपला. ही इथे पाया पडायला छोटीशी मूर्ती आहे काजवाडीच्या राजाची. आणि ही मेन अद्भुत मूर्ती ज्या आतमध्ये सोन्याचा हात आहे, त्यात जास्वंदीचं फूल आहे सोन्याचा.
आणि इथे परशुरामाचं इथे हत्यार कुऱ्हाड आणि सोन्याचं मुकुट मस्त आहे. आणि आपला काजोडीचा राजा बसलाय मस्त खुर्चीमध्ये सिंहासनावर पूर्ण एकदम खूप मस्त देखावते. आणि इथे एक इन्फॉर्मेशन दिली आहे की ही पूर्ण मूर्ती ती कागदी लगद्यापासून बनवली आहे. पूर्ण भव्य अशी गणेश मूर्ती. म्हणजे ही पूर्ण मूर्ती तुम्ही बघा असाल ही कागदी लगद्यापासून बनवली. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे त्यांचा काहीच उपयोग नाही केला आहे. पूर्ण आपल्या नेचरला पूर्ण पर्यावरणाला लक्षात घेऊन पूर्ण ही मूर्ती बनवली आहे. आणि ही पण काहीतरी 15 फुटाची वाटतं मूर्ती आहे, वाटतं 10-15 फुटाची मूर्ती आहे पूर्ण. आणि इमॅजिन करू शकता की कागदी लगद्यापासून ही पूर्ण मूर्ती बनवली आहे. एकदम भारी. ठीक आहे, तर आता आपण दर्शन करू. मित्रांनो आता आपले गणपती दर्शन सगळं झालं. एक लोकमान्यचा एरिया राहिला पण भावाला घरी जायचंय. भावाच्या घरून बोलावा आलाय. मी जरा घरी जायचा विषय नाही तर लोकमान्याचा आम्ही केला असा. लोकमान्यांनी वृंदावन पण करायचं होतं भावाला पण उद्या करू जायचं नक्की. विसर्जन लावू ना मुंबईला. विसर्जन मुंबई. ओके बोला का बोला काय जाते नाही असे बोला काय जाते बोलतात. ठीक आहे, तर मग वागळेमध्ये आपण 4-5 गणपती गेले ना. वागळेमध्ये 5 गणपती गेले आणि आपल्या एरियात नितीन गणपती ठाण्याचा राजा सॉरी काजोडीचा राजा आणि कोपरीला फिरलो पहिला. आता पण कोपरीमध्ये पण फुल फिरलो पण त्याचा व्हिडिओ मध्ये टाकला नाही मी कारण का त्याच्या ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहेत. एक पाचपावडीमध्ये आपण महानगरपालिकेचा एक केला. आता 2:15 वाजलेत प्रॉपर. 2:15 वाजले प्रॉपर. हा का, तर मग महानगरपालिकेचा एक केला आणि हा काजोडीचा. हे 2 आपले राहिलेले नितीन कंपनी एरियातले ते केले. मजा आली गणपती फिरायला पूर्ण. आणि रात्रीचं कायला आपले जर मित्र वगैरे असतील ना तर अजून मजा येते. गाडीवर मी ना का. आणि या टायमाला आपल्याला राक्षस गाडी ती भावाची एक्स्ट्रीम तिथं मागे लावले गोल्डन कलरची मस्त की. तर त्याच्यावर आपण फिरवतो. आज पॅशनवर होतो फिरतो आपण. आणि आपल्या भावाची एक लेजंड ॲक्टिवा त्याच्यावर होती. ठीक आहे, तर या 2 गाड्यांवर आज आपण पूर्ण ट्रिप मारली. आणि गाडी दाखवतो तुम्हाला. चल बाजू विभाग टांग ना ही आली. आणि दुसरी कुठे लेजेंडरी बाईक कुठे. लेजेंडरी बाईक तिकडे. तर आज पॅशनला जरा सुट्टी दिली आणि 2 गाड्यांवर फिरलो मस्त आहे की. आणि आता आपली व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. ओके, मागे एक गाडी. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. मेन मुंबईतल्या गणपती फिरायची इच्छा होती पण तिकडे गर्दी भरपूर असते आणि दर्शना पण 2-3 तास लाईनीत उभं राहावं लागतं. अशा आम्ही ठरवलं की भाई यावर्षी ठाण्यात फिरू ना. ठाण्यातले मेन गणपती दाखवू. तर मग यावर्षी पूर्ण ठाण्याचे आम्ही क्लीन केले. पहिल्या दिवशी फक्त त्या साईडचे फिल्म म्हणजे कोपरी आणि पाचवाडी एरिया केला. आणि जर दुसरी व्हिडिओला लेट झाला म्हणजे आज तरी 8वा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि आज व्हिडिओ येते एडिट करू. मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत तरी व्हिडिओ मी टाकेन प्रॉपर. तर तुम्हाला अशी व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या अशाच व्हिडिओ बघायला असेल मराठीमध्ये तर लाईक करा या व्हिडिओला. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. दोस्ती बटन त्याचं नाव आहे. आणि तुम्हाला परत अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाईल मित्रांसोबत. ठीक आहे, तर चला आता बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.